हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. बोले येशू मसीह की जय. बोले येशू मसीह की जय. हालेलुया. प्रभूने परत एकदा आपल्याला ही सुवर्ण संधी दिली आहे की आज परत एकदा आपण सर्व ऑनलाईनमध्ये आहोत आणि खरोखर ही ऑनलाईन आपल्यासाठी एक मोठा आशीर्वाद झालेली आहे. आज खूप सारे लोक आम्हाला कॉल करत आहेत वेगवेगळ्या गावातून शहरातून की जोपर्यंत आम्ही ही ऑनलाईन पाहत नाही पास्टर सिस्टर आम्ही जेवायला बसत नाही. कारण आपला वेळ जो आहे तो संध्याकाळी 8:30चा वेळ अगदी 8:30 ते 8:45पर्यंत आपला हा ऑनलाईन आपण असतो आणि या 15 मिनटामध्ये हजारो फॅमिलीज आज आशीर्वादित होते आणि आज तोच देव तुम्हाला आशीर्वादित करणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि आपण परमेश्वराच्या वचनातून बघूया सगळ्यांनी म्हणूया आज प्रभू तू माझ्या हृदयाशी बोल. तू माझ्या हृदयाशी बोल आणि मी आज आनंदित होणार आहे. आणि आज मी आनंदित होणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याने आपण योयल बायबल उघडूया. आपण योयल 2रा अध्याय आणि 26वा वचन आपण काढूया. योयल 2:26. आणि तुम्ही भरपूर खाल व तृप्त व्हाल आणि परमेश्वर तुमचा देव ज्याने तुम्हासाठी आश्चर्याची कृत्य केली आहेत त्याचे नाव स्तवाल आणि माझे लोक कधीही लाजवले जाणार नाहीत. आमेन. आमेन. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ह्या सगळ्या आपण ह्या दिवसांमध्ये पाहत आहोत की आपण शेवटल्या दिवसात येऊन ठेपलेलो आहे. आज सगळी चिन्ह काय सांगत आहेत, आज युद्ध आपल्याशी काय बोलत आहे, आज जगामध्ये वेगवेगळ्या ज्या घडामोडी होत आहेत त्या आपल्याला काय सांगत आहेत. एकच गोष्ट की प्रभू येशू येण्याची वेळ जवळ आलेली आहे आणि प्रभू कधी येऊ शकतो. आणि ह्या सगळ्या घडामोडीत ह्या सगळ्या वातावरणामध्ये ह्या सगळ्या समस्येत प्रॉब्लेममध्ये ह्या सगळ्यामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की जी परमेश्वरावरती भाव ठेवतात आणि विश्वास ठेवतात ते नेहमी तृप्त केले जातील. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर परिस्थितीला आणि आता सध्या काय चाललंय ह्या सगळ्या गोष्टी बघून तुम्ही डिस्टर्ब नका हो, हताश नका हो की प्रभू जगात हे चाललंय, जगामध्ये असं चाललंय, माझ्या जीवनाचं काय आहे प्रभू, माझ्याकडे तुझं लक्ष आहे का प्रभू, माझ्या कुटुंबाकडे तुझं लक्ष आहे का प्रभू. आज मला सांगू दे की जर संपूर्ण हृदयाने आणि पूर्ण मनाने पूर्ण जीवाने जर परमेश्वरावरती प्रेम करता तर तो देव योएलमध्ये जे वचन लिहिले ते वचन तुमच्या जीवनामध्ये कार्य करेल. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परत एकदा आपण वाचूया. बायबलमध्ये लिहिलंय की तुम्ही भरपूर खाल व तृप्त व्हाल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज कित्येक लोक उद्याच्या चिंतेविषयी उद्याविषयी काळजी करतायत आणि म्हणतात की उद्याचं काय, पण प्रभू म्हणतोय तुम्ही रोज डेली उद्या काय येणाऱ्या सगळ्या वर्षांमध्ये तुम्ही तृप्त व्हाल. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. थोडक्याने नाही तर प्रभू म्हणतो भरपुरीने. येस. कारण आपला परमेश्वर जो आहे तो भरपुरीचा देव आहे, भरपुरीने आशीर्वादित करणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून भोवतालच्या परिस्थितीकडे बघून किंवा जगात काय चाललंय, आता काय वातावरण आहे याच्याकडे न लक्ष देता आपण जिवंत परमेश्वराकडे लक्ष दिलं पाहिजे. त्याच्या वचनावरती आपण विश्वास ठेवला पाहिजे. कारण आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की आज नगरमध्ये आम्ही प्रत्येक आठवड्याला मोठमोठ्या टेस्टमनी ऐकत आहोत आणि तुम्ही ऑनलाईन पाहत आहात की प्रभू किती मोठमोठी कार्य करत आहे. आणि या ठिकाणामध्ये कुठलं ज्ञान बुद्धी वगैरे काही नाही बरं का, इथं फक्त प्युअरली प्रभू येशूच्या नावात सगळ्या गोष्टी होतात. आणि तेच नाव आज तुमच्या जवळ आहे, आज तेच नाव तुमच्या हृदयामध्ये, आणि म्हणून गोष्टी बदलल्या जाणार आहेत. आणि म्हणून आपल्याला चिंता आणि काळजी करायची नाही. गेल्या काही दिवसांपूर्वी एक बहीण आमच्याकडे आली. आज मला तिची साक्ष मी तुम्हाला सांगेल. ती म्हणते की तिचं नाव आहे सुमन शेत्रे. ती म्हणते की पास्टर गेल्या 25 वर्षापासून माझ्या पाठीला खूप मोठी गाठ आली होती. ऐकताय ना सगळे? कृपा करून ही वेळ आहे वचनाची. जर तुम्ही ऑनलाईन आहात तर प्लीज या साक्षीकडे लक्ष द्या, कारण या साक्षीद्वारे सुद्धा प्रभू तुमच्याशी बोलत आहे. आमेन. ही म्हणते की 25 वर्षापासून मी वेगवेगळ्या दवाखान्यात वेगवेगळे उपचार घेतले, परंतु मला आराम पडला नाही. त्यानंतर माझ्या मणक्याचे 2 ऑपरेशन झाले, तरीही मला बरं वाटले नाही. माझ्या शरीरामध्ये खूप आग मला जाणवत असे. माझ्या पाठीच्या व माझ्या मणक्याच्या आजारासाठी मी आत्तापर्यंत 4 ते 5 लाख खर्च केला, परंतु मला खूप त्रास होत होता. परंतु मला एका बहिणीने प्रभू येशूविषयी सांगितले. मी विश्वासाने चर्चला आले. मी प्रभू येशूवरती विश्वास ठेवला. मी 1.5 महिना झालं चर्चला नियमित येत आहे.
माझ्या शरीरातली गाठ निघून गेली आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझ्या मणक्यात दुखत नाही. ते गेले 25 वर्ष झाले प्रभू येशूने माझ्यासाठी 1.5 महिन्यात केले आहे. जे 25 वर्षात झालं नाही. ती बहीण म्हणते फक्त 1.5 महिना झालं मी प्रभू येशूवरती विश्वास ठेवते आणि 1.5 महिन्यापासून मी सभेला येते. ज्या गोष्टी वर्षानुवर्ष घडल्या नाही, पण जेव्हा प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवला, काही क्षणात गोष्टी बदलल्या गेल्या, काही वेळातच गोष्टी बदलल्या गेल्या. आज कित्येक लोक म्हणतात की माझी वेळ कधी आहे. आजची वेळ तुमचीच आहे. आमेन. आजचा दिवस तुमचाच आहे. ज्या प्रभूने हिच्या जीवनामध्ये दुःख आनंदात बदललेला आहे, तो देव तुमच्याही जीवनात दुःख आनंदात बदलेल. Yes. कारण ती म्हणते मी 4 ते 5 लाख रुपये खर्च केले, पण मला कुठेही मी आरोग्य मिळालं नाही. पण जेव्हा मी येशूकडे आले, प्रभू येशूने मला बरं केलंय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज जर आपण वधस्तंभाकडे पाहिले, आज प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावरती त्यांनी मोठी किंमत तुमच्या आणि माझ्यासाठी मोजलेली आहे. बायबलमध्ये लिहिलेलं आहे की त्याला बसलेल्या वळाने मला आरोग्य मिळालेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज तो वधस्तंभ उगीच व्हायलाय का? आज तर 39 फटके उगीच खाल्लेत का? आज तो रक्त छिन्न भिन्न त्याचं शरीर झालं. बायबलमध्ये लिहिलेलं आहे की रक्ताचा शेवटचा थेंब पण त्याचा निघून गेला. काही राहिले नव्हते की सुंदरता त्याच्यामध्ये. हे कशासाठी एवढं सहन केलं प्रभूने? कशासाठी या सगळ्या गोष्टी झाल्या? तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी. आज प्रभू येशू ख्रिस्ताने फार मोठी किंमत मोजलेली आहे आणि आज त्याच्यामुळे आज आपल्याला आरोग्य मिळणार. आज आपण आठवण करूया, आपल्या जीवनात, आपल्या हृदयात, आपल्या मनात, आपल्या विचारांमध्ये मनन करा की प्रभू येशू वधस्तंभावरती का गेला बरं? तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी. या बहिणीसाठी आज 25 वर्ष तिच्या जीवनामध्ये येशू नव्हता आणि म्हणून तिला 25 वर्ष त्या दुःखात घालवावे लागले. पैसा गेला, खर्चही झाला, त्रासही झाला, पण हाताशी काही नाही आलं. पण जेव्हा येशूकडे ती आली, प्रभूने सगळंच तिला मिळवून दिलं. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज तोच देव आज तुमची वाट पाहते. तुमची वेळ आहे आता. आतापर्यंत तुम्ही सगळे खडतर प्रयत्न केलेत, आतापर्यंत तुम्ही सगळं काय केलंय, पण आजच्या दिवशी जर प्रभूवर विश्वास ठेवाल तर योएलप्रमाणे प्रभू म्हणतो की तुम्ही भरपूर खाल, तुम्ही भरपूर खाल व तृप्त व्हाल. तृप्त व्हाल आणि परमेश्वर तुमचा देव तुम्हाशी ज्याने तुमच्यासाठी आश्चर्याची कृत्य केली आहेत त्याचे नाव स्तवाल. आणि माझे लोक कधीही लाजवले जाणार नाहीत. आमेन. माझे लोक कधीही लाजवले जाणार नाहीत. जर परमेश्वरावरती आज तुम्ही विश्वास ठेवत आहात तर मी तुम्हाला सांगेल कदापि तुम्हाला लाजवलं जाणार नाही. येस. ज्या ठिकाणी तुमचा अपमान झालाय, ज्या ठिकाणी तुम्हाला खाली बघावं लागलंय, ज्या ठिकाणी लोकांनी तुमचा इन्सल्ट केलाय, ज्या ठिकाणी काही चूक नसताना तुम्हाला खाली बघण्याची वेळ आली आहे, प्रभू म्हणतो आजची वेळ आता तुझी आहे. जर मी तुझ्या बाजूचा आहे तर मी तुझा अपमान दूर करणारा परमेश्वर आहे. Yes, amen. ज्या ठिकाणी तुला लाजेने मान खाली घालावी लागली, प्रभू म्हणतो त्याच ठिकाणी मी तुला उंच करेल, त्याच ठिकाणी मी तुझी मान उंच करणारा परमेश्वर आहे. कारण तो आपल्याला शेपूट नाही तर मस्तक बनवणारा परमेश्वर आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून आजची वेळ त्याची, तुमची वेळ आहे त्याच्यावर विश्वास ठेवण्याची. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता तुमचं दुःख आनंदात बदलण्याची वेळ आहे. तर का नाही आपण आपल्या परमेश्वराकडे बघूया आणि का नाही प्रभूला सांगूया की प्रभू तो योएलमध्ये बोललाय की तुम्ही खाल आणि तृप्त व्हाल. जे काय आतापर्यंत झालंय प्रभू सगळं काय तुम्हाला भरून देणारा परमेश्वर आहे. जेवढे दिवस तुमचे वाया गेलेले आहेत, देव म्हणतो मी ते दिवस भरून काढणारा देव आहे. कारण आपले डोळे बंद करूया आणि आपलं हृदय आपण परमेश्वराला देऊया. धन्यवाद पित्या. आज जर तुम्ही पहिल्यांदा आम्हाला पाहत आहात, कृपा करून माझ्या मागे ही प्रार्थना करा. प्रभू येशू, प्रभू येशू, मी तुमच्यावर विश्वास ठेवतो, मी तुमच्यावर विश्वास मला ठेवते. क्षमा करा. मला क्षमा करा. प्रभू येशू, प्रभू येशू, तुमच्या पवित्र रक्ताने तुमच्या पवित्र रक्ताने माझे पाप धुवून टाका. माझे पाप धुवून टाका. प्रभू येशू, प्रभू येशू, तूच आमचा तूच आमचा तारणारा देव आहे. तारणारा देव असा आहेस. मी विश्वास ठेवतो. असा मी विश्वास माझ्या ठेवते. हृदयामध्ये ये माझ्या हृदयामध्ये ये प्रभू. प्रभू येशूच्या नावात. प्रभू येशूच्या नावात. आमेन. आमेन. यावेळेस आपले डोळे बंद करूया. देवबाप्पा आज विश्वासाने त्यांनी तुझं वचन ऐकलंय. आज देवबाप्पा आजपासून त्यांचं दुःख आनंदात बदललं जाणार आहे. प्रभू येशूच्या नावात परिस्थिती बदलली जाऊ दे पित्या.
जो सैतान त्यांच्या घरात, मनात आणि जीवनात खेळते, त्या सगळ्या भूतांना, दुरात्म्यांना, अंधकारातल्या शक्तीला आज आम्ही बांधतो प्रभू येशूच्या नावात. आजपासून देवबाप्पा त्यांचे आनंदाचे दिवस येऊ दे. Yes, Lord. आजपासून देवबाप्पा त्यांचं दुःख निघून जाऊ दे, आजार निघून जाऊ देत, Yes. व्याधी निघून जाऊ देत, Yes, आणि प्रभू त्यांची आज परिस्थिती बदलली जाऊ दे. होय, Lord. प्रभू येशूच्या नावात मागत आहे. आमेन. 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 बोले येशू मसीह की जय. प्रेज द लॉर्ड. उद्या याच वेळेस आपण परत एकदा भेटणार आहोत. गॉड ब्लेस यू. थँक्यू.